नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. बिरेगाव ग्रामपंचायतीत 5 वर्षात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी. घरकुल, विहीर आणि ग्रामपंचायत कामांमध्ये आर्थिक अनियमिततेचे आरोप, विशेष लेखापरीक्षण करून दोषींवर कारवाईची मागणी. जालना तालुक्यातील विरेगाव ग्रामपंचायतीमध्ये मागील 5 वर्षात विविध शासकीय योजना आणि ग्रामपंचायतीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत रहिवासी शरद भगवानराव मोठे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देत सखोल चौकशी आणि विशेष लेखापरीक्षणाची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी व पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारी निवेदनानुसार गावातील घरकुल योजनेतील मंजूर लाभार्थी, विहीर योजनेतील निधी तसेच मृत व्यक्तीच्या नावावर पैसे काढल्याचे आरोप करण्यात आले आहे. तसेच पाईपलाईन दुरुस्ती, रंगरंगोटी, किरकोळ कामे आणि माहिती अधिकार अर्जांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणात सरपंच, ग्रामसेवक, तत्कालीन ग्रामसेवक, रोजगार सेवक तसेच संबंधित कंत्राटी अभियंत्यांवर आरोप करण्यात आले आहेत. ग्रामसभेत पैशांच्या व्यवहाराबाबत कबुली दिल्याचा व्हिडिओ पुरावा आपल्याकडे असल्याचा दावाही निवेदकाने केला आहे. इतर गावांमध्ये विहिरी मंजुरीसाठी 35,000 रुपये घेतले, मात्र आपल्या गावात विहीर मंजूर करण्यासाठी 20,000 घेतले असा व्हिडिओ सरपंच आणि ग्रामसेवकासमक्ष बोलल्याचा रोजगार सेवकांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान मागील 5 वर्षाचे सूक्ष्म विशेष लेखापरीक्षण, घरकुल व विहीर योजनांची प्रत्यक्ष पडताळणी करून दोषींवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच कथितरित्या लाटलेली रक्कम शासन खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आरोपीची प्रशासनाकडून चौकशी झाल्यानंतरच त्यातील तथ्य स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.